नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सई म्हणत असते, मीना जरा जाऊन येते गावात, बघतंय ना कोणी काही देतंय का. त्यावर मिनल म्हणते, अय तू जाऊन काय होणार आहे, म्हणजे ताईंना आणि आप्पांना जेवढा गावात मान आहे तेवढा तुला आहे का, उगाच जाऊन अपमान करून घेशील. आणि मिनल कमळला म्हणते, ताई गेलं तर काहीतरी होऊ शकतं, पण ताईंचं जाणं म्हणजे. त्यावर कमळ म्हणते, यांच्यासाठी वाटेल ते करेल मी, बघते काहीतरी, कोणी ना कोणी मदत करेलच की, असं म्हणून कमळ गावात जायला निघते. कमळ गेल्यावर सई तिच्या आईवर म्हणजे मिनलवर रागवते आणि म्हणते, काय गरज होती ग तुला मधी बोलायची, मी बोलत होते ना. मी जर आत्याला तांदूळ आणून दिले असते तर तिच्या मनात माझ्याविषयी चांगलं मत तयार झालं असतं. त्यावर मिनल म्हणते, ताईंच्या मनात तुझ्याविषयी चांगलंच आहे. आणि ती पुढे म्हणू लागते, किती दिवसापासून ह्या गोष्टीची वाट बघत होते, पण आज तो चान्स मिळाला. मला ताईंना दारोदारी फिरताना बघायचंय. एकतर माझ्याच घरात स्वतःच्या नवऱ्याला घर जावई म्हणून आणलंय तिने, आणि वरतून मालकिनीचा हक्क गाजवते. तिला बी कळू दे की आता ताईंना लोकांची दारं ठोठावताना बघताना मला लई मज्जा येईल. चल तू पण. त्यावर सई म्हणते, मी नाही येत, तुला जायचं तर जा. आणि मिनल कमळच्या मागे जाते. इकडे सानिका सरकारला घेऊन येते. सरकार तिला विचारतो, सानिका तुझ्या डोक्यात हाय काय नक्की. त्यावर सानिका म्हणते, गावाने वाळीत टाकलंय, पण आपण गावाच्या बाहेरच्या दुकानात तर सामान घेऊ शकतो ना. त्यावर सरकार म्हणतो, आई शपथ माझ्याला डोक्यातच नाही आलं राव, हुशार आहेस तू. त्यावर सानिका म्हणते, मग बायको कोणाची आहे. नंतर सरकार शांत होतो आणि सानिकाला म्हणतो, एक मिनिट, माझ्याकडे आता पैसे नाही आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये सगळा खर्च झाला ना, त्यामुळे माझ्याकडे आता पैसेच राहिले नाही. पुढे तो म्हणतो, एक मिनिट, मी बाबू शोनाला फोन करतो, शोना भाडं मारायला गेला होता ना, त्याच्याकडे पैसे असतील, आलोच मी, असं म्हणून तो शोनाला फोन करू लागतो. इकडे कमळ गावामध्ये तांदूळ मागण्यासाठी येते, तेव्हा ती वंदनाच्या घरी जाऊन तिला आवाज देते. त्यावर वंदना म्हणते, ताई या की. पुढे कमळ म्हणते, अगं जरा, आणि ती तांदूळ मागू लागते. त्यावर वंदना म्हणते, ताई माफ करा, तुम्हाला बघून मी खुश झाले म्हणून तुम्हाला आत ये म्हटले, पण गावाने घेतलेला निर्णय आम्हाला मानावा लागेल. मिनल मात्र कमळच्या मागे जाऊन तिची गंमत बघत असते. नंतर कमळ नैनाच्या घरी जाते. नैना येऊन विचारते, काय ताई. त्यावर कमळ म्हणते, अगं मला थोडे तांदूळ पाहिजे होते ग. त्यावर नैना म्हणते, नाही ताई, तुम्हाला गावाने वाळीत टाकलंय, तुम्ही जावा इथून. इकडे सरकार शोनाला फोन करून परत येतो. तेव्हा सानिका विचारते, काय झालं. त्यावर सरकार म्हणतो, शोनाला भाडं 2 दिवसांनी मिळणार आहे. त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे, याच्यावर आता एकच पर्याय आहे. त्यावर सानिका तिच्या पायातले पैंजण काढू लागते. त्यावर सरकार म्हणतो, अगं सानिका काय करते. त्यावर सानिका म्हणते, हे पैंजण सोन्याचे आहेत, हे विकून आपल्याला पैसे मिळतील. त्यावर सरकार म्हणतो, अगं वेडीबिडी झाली आहेस का, हे काय करतेय तू. मी हे नाही घेणार, असलं काही मी करणार नाही. त्यावर सानिका म्हणते, घ्यावंच लागेल तुला. त्यावर सरकार म्हणतो, अगं हा तुझा दागिना आहे, आणि एकतर लग्नापासून मी तुला एक पण दागिना केला नाही, आणि आता तुझा दागिना विकून मी गिल्ट नाही घेऊ शकत. त्यावर सानिका म्हणते, एक मिनिट, मी तुला सांगितलंय ना की तू गिल्ट घेतलं तर मी तुझ्याशी बोलणार नाही म्हणून. त्यावर सरकार म्हणतो, अगं सानिका, हा दागिना तुला तुझ्या आईने दिलाय ग. त्यावर सानिका म्हणते, सरकार, तू असताना मला दागिन्याची काय गरज आहे, आणि आपलं घर आणि घरातली माणसं महत्त्वाची. इकडे कमळ सुमनच्या घरी जाते. सुमन म्हणते, या ना ताई आत. तेवढ्यात सुमनचा नवरा येऊन म्हणू लागतो, थांबा, इकडे येण्याची हिंमत कशी झाली तुमची. आमचं आधीच वाटोळं करूनचे करून आमच्याचकडे मदत मागायला आलात. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला. एक लक्षात ठेवा, आम्हीच काय गावातलं कोणीच तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही जे केलंय ना त्याला माफी नाही. आणि तो सुमनला म्हणतो, चल आत, कशाला घेते असल्या माणसांना. आणि तो गेट लावून घेतो. तेवढ्यात सानिका येऊन ते गेट पकडते आणि जोरात ढकलून त्याला म्हणते, ही काय पद्धत आहे का बोलायची. पुढे ती म्हणू लागते, ज्या बाईनं आणि तिच्या नवऱ्यानं तुमच्यासाठी एवढं काय काय केलं, तीच आज तुमच्या दारात पहिल्यांदा मदत मागायला आली आणि तुम्ही असं वागता तिच्याशी. तुम्हाला नाही मदत करायची ना तर नका करू, पण अहो त्या तुमच्या आईच्या वयाच्या आहे, एवढं तरी निदान भान ठेवा. पुढे ती म्हणू लागते, आणि एक लक्षात ठेवा, माणूस मजबूर नसतो, परिस्थिती त्याला मजबूर करते, आणि कुठलीच परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. असं बोलून ती कमळला म्हणते, चला आई, आणि कमळला घेऊन ती सरकारकडे येते. सरकार कमळला म्हणू लागतो, आई तुला काय गरज होती लोकांच्या दारोदारी जाऊन हात पसरायची. त्यावर कमळ म्हणते, का नको पसरू, माझा नवरा इथं उपाशी, त्याला कोण खायला देईल. त्यावर सरकार म्हणतो, आम्ही सगळं सामान घेऊन आलोय. आणि ते तिघंजणं घराकडे यायला निघतात.
इकडे मिनल सईला म्हणत असते, बघ आता येईल तुझी आत्या तोंड पाडून. अगं सगळं गाव पालतं घातलं तिनं, पण कोणीच भीक दिली नाही तिला. त्यावर सई म्हणते, भीक? त्यावर मिनल म्हणते, अगं दारोदारी जाऊन खायला मागणं याला भीकच म्हणतात. पुढे ती म्हणते, तिला असं भिक्काऱ्यासारखं दारोदारी फिरून बघताना लई भारी वाटतंय मला. तेवढ्यात त्यांना कमळ येताना दिसते. मिनल तिच्याजवळ जाऊन विचारू लागते, ताई काय झालं? कोणीच तांदूळ दिले नाहीत का? त्यावर कमळ हातातली पिशवी उघडून दाखवते. ते बघून मिनलला धक्का बसतो आणि ती मोठ्याने ओरडून म्हणू लागते, काय? हे कसं झालं? हे ऐकून कमळ तिच्याकडे बघू लागते. त्यावर मिनल म्हणते, म्हणजे चांगलंच झालं, पण ताई कोणी दिले तांदूळ? त्यावर कमळ सानिका आणि सरकारकडे बघते. सरकार आणि सानिकाकडच्या पिशव्या बघून मिनलला परत एकदा धक्का बसतो आणि ती विचारू लागते, कोणी दिला किराणा? गावातून आणला का? त्यावर सरकार म्हणतो, नाही, पण बाहेरून तर आणू शकतो ना. आणि तो म्हणू लागतो, गावाने वाळीत टाकलंय, देशाने नाही. आता गावाबाहेरून किराणा आणलाय आणि बाबू शोना पाण्याची कॅन घेऊनच येत असतील. आणि तो कमळला म्हणू लागतो, आई आता आपल्याला कोणापुढंच हात पसरायची गरज नाही. त्यावर सई म्हणते, अरे वा सरकार, एकदम भारी आयडिया काढलीस तू. आता बघ गावकऱ्यांची कशी जिरलती. त्यावर सरकार म्हणतो, आयडिया माझी नाही तर सानिकाची होती. त्यावर कमळ म्हणू लागते, पण ह्या सगळ्यांचं काय उपयोग आहे? आपल्या आयुष्यात जो अंधार आला आहे तो दूर होणार आहे का? त्यावर सरकार म्हणतो, आई अगं आपली माणसं सोबत असली ना तर अंधाराचं काय बी वाटत नाही. अंधार आज आहे उद्या नाही, तसं पण अंधार फार वेळ टिकत नाही, कधी ना कधी उजेड होतोच. आणि कमळच्या हातातली पिशवी घेऊन सरकार आणि सानिका घरात जातात. कमळ, मिनल आणि सई पण त्यांच्या मागे जातात. सरकार आणि सानिका घरातली लाईट चालू करतात. घरात लाईट आल्यामुळे सगळे खुश होतात. थोड्या वेळाने सानिका आणि सरकार आप्पांना भेटायला जातात. आप्पांजवळ बसून सरकार म्हणू लागतो, आप्पा तुम्हाला असं कायम वाटायचं ना सरकारचं कसं होणार, पण आता काळजी करायची काही बी गरज नाही, कारण तुम्हाला एकदम तुमच्यासारखीच विचार करणारी सून मिळाल्या. सानिका आहे ना, तुमची सून म्हणून एकदम परफेक्ट शोभत्या. आम्ही ना लई चिडलो होतो, लई रागराग केला, पण तिनं शांतपणे अडचणींवर मात करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वाटलं होतं कसं होईल काय होईल, पण तिनं करून दाखवलं. आप्पा सानिकाकडे बघू लागतात. पुढे तो म्हणू लागतो, मला ना कधी कधी प्रश्न पडतो आप्पा, मी तुमचा मुलगा आहे की ती तुमची पोरगी? म्हणजे बघा ना, तुमचे आणि माझे विचार जेवढे जुळत नाही त्यापेक्षा कित्येक पटीनं तिचे आणि तुमचे विचार जुळतात. त्यामुळं आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही दोघं आहे ना, परत पहिल्यासारखं सगळं होईल. आप्पा सानिकाकडे बघून हात उचलण्याचा प्रयत्न करत असतात. हे जेव्हा सरकारच्या लक्षात येतं तेव्हा आप्पाचा हात धरून तो सानिकाच्या डोक्यावर ठेवतो. सानिकाही आप्पांचा हात पकडते आणि आप्पांकडे बघू लागते. सानिकाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. पुढे सानिका आप्पांच्या मांडीवर डोकं ठेवते. हे सगळं कमळ दारात येऊन शांतपणे बघत असते. इकडे सानिका आणि सरकार झोपलेले असतात. सानिकाला मात्र झोप येत नसते. ती सारखी कूस बदलत असते आणि ती सरकारला आवाज देऊ लागते. सरकार उठून तिला विचारतो, काय झालं? त्यावर सानिका म्हणते, मला जरा बोलायचं होतं. त्यावर सरकार म्हणतो, एवढ्या रात्री? त्यावर सानिका म्हणते, जरा अर्जंट आहे. आणि ती विचारू लागते, तू मला एक सांग, कळशी गावातली परफेक्ट सून कशी असतीया? हे ऐकून सरकार हसू लागतो आणि म्हणू लागतो, आता हे काय मधीच काढलं? त्यावर सानिका म्हणते, सांगणार आहे, चांगली सून कशी असते, म्हणजे व्याख्या काय चांगल्या सुनेची? त्यावर सरकार म्हणतो, हे बघ, चांगली सून असती ना तिला सगळं माहीत असतं घरातलं, कुणाला काय पाहिजे कुणाला काय नकोय, आणि ती घरातली सगळी जबाबदारी घेत्या. आणि हे सगळं कामं करायला तिला लई लवकर उठावं लागतं. तो पुढे विचारतो, पण तू हे मला सगळं का विचारतीयस? आणि सानिका मोबाईलमध्ये टाईम बघते आणि परत झोपते. हे बघून सरकार विचार करतो, झोपली पण? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.